नमस्कार. आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे मार्गशीर्ष निमित्त व्हेज थाळी. कांदा लसूण विरहित सात्विक पद्धतीने आपण हे नैवेद्य बनवणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया आणि काय काय पदार्थ बघायचे करायचे ते पण बघू. इथे मी मुगाची डाळ 15 मिनिटं अगोदर भिजत घातलेली आणि चांगलं स्वच्छ 2-3 वेळा धुवून घेतले. तांदूळ पण मी इथे धुवून घेतलेत चांगले. आणि त्याच्यामध्ये आपण डाळीमध्ये शिजताना अद्रक घालायचं, 1 इंच अद्रक घातलंय, लाल मिरची घातली, एकच मिरची घातली तुकडे करून आणि अर्धा टोमॅटो घातलेला आहे. आता यामध्ये आपण हळद घालायची आहे. मी इथे पाव चमचा हळद घातले. चवीप्रमाणे मीठ घालायचं. मी मीठ शिजतानाच घालते, नंतर मग फोडणी देताना वरून मीठ नाही घालणार आहे. आता याच्यामध्ये थोडंसं जिरं घालते. मी कुकरमध्ये खाली जाळी ठेवली आहे खाली पहिल्यांदा, नंतर मग त्याच्यामध्ये मी डाळीचं भांडं ठेवलं आहे, म्हणजे डब्बा ठेवला आहे, त्याच्यावरती प्लेट ठेवून भात लावून घेतला आहे. आता आपण कुकर पहिल्यांदा लावून घेतलेला आहे, तर कुकर बाजूला ठेवून द्या आणि आता आपण भाजी तयारी करायची आहे. भाजीचा मसाला पण करायचा आहे. तर इथे मी मटार फ्लॉवर घेतलं, भाजी करणार आहे. आता मटार आणि फ्लॉवर मस्त असा कोवळा असा मटार आलेला आहे बाजारामध्ये. तर मटार घेतलेला आहे इथे मी, पाव किलो मटार घेतलेला आहे आणि त्यामध्ये वाटण करायचं आहे आपल्याला. इथे खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं, कोथिंबीर, 2 टोमॅटो आणि 1 पाव वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि काही मसाले. कढईमध्ये तेल घातले 1, 2 ते 3 चमचे, जिरं घातले त्यामध्ये पाव चमचा आणि जे आपण वाटलेलं वाटण होतं तर ते घालून घ्यायचे, चांगलं परतायचं आहे आपल्याला तेलामध्ये. त्यामध्ये मी हळद घातली पाव चमचा, चवीप्रमाणे मीठ घातलंय, काश्मीरी मिरची पावडर घातली याच्यामध्ये मी 1 पाव चमचा आणि तिखट मसाला घातलेला आहे 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा आणि बाजूला मी गरम पाणी करायला ठेवले भाजीमध्ये घालण्यासाठी. आता इथे जे आपण साफ करून घेतलेले मटार आणि फ्लॉवर तर ते घालायचे, 2 मिनिटं परतून घ्यायचे. बघू शकता बाजूने मस्त मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता जे आपण गरम पाणी केलेलं तर ते घालून घ्यायचे, झाकण ठेवून बाजूला शिजायला ठेवायचे आणि बाकीचं आपण पुढची तयारी करून घ्यायची. अगदी 10 ते 12 मिनिटांमध्ये शिजून जातो मटार फ्लॉवर आणि एकदम कोवळा असा असल्यामुळे जास्त टाईम लागत नाही. हे बघा मटार आणि फ्लॉवर चांगला शिजलेला आहे. आता यावरती आपण कसुरी मेथी थोडीशी मी भाजलेली अशी चुरून घेतलेली आहे तर ती घालायची आणि थोडीशी कोथिंबीर, बाजूनी तरी आलेली आहे मस्त अशी, बघू शकताय. आता आपण मिरच्या करायच्यात, भरलेल्या मिरच्या म्हणजे. तर इथे शेंगदाणे, सफेद तीळ आणि धना पावडर, कोथिंबीर घेतली, ह्याचं वाटण वाटून घ्यायचं आहे. इथे मी मिरच्या मधोमध तुकडे करून घेतलेले आहेत. आता इथे तेल घालायचे 1 ते 1.5 चमचा, जिरं मोहरी घातले फोडणीमध्ये आणि मिरच्या घालायच्यात. मिरच्या चांगल्या 1-2 मिनिटं परतून घ्यायचेत. हिंग घातले त्याच्यामध्ये 1 चुटकी. आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला, 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे फक्त. मिरचीचा मस्त असा ठसका लागलेला. मिरच्या, डाळ भात आणि उपास सोडायला मिरच्या असले की नाही की मस्त असं जेवण होतं. एक वाफ द्यायचे 1-2 मिनिटासाठी. एक वाफ दिल्यानंतर मग आपण जो वाटून घेतलेला मसाला होता, शेंगदाणे मी कच्चेच घेतलेले सर्व, कारण मिरच्यांमध्ये आता परतलं जाणार होतं. मिरच्या बघू शकताय कलर चेंज झालेला आहे मिरच्यांचा. आता यामध्ये हळद घालते मी थोडीशी आणि मीठ घालते चवीप्रमाणे. आता याच्यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण होतं म्हणजे मसाला मिरचीसाठी केलेला तर तो घालणार आहे. जास्त झालाय, थोडंसं ठेवून देते बाजूला. मसाला घालून घ्यायचा आहे. परत थोडंसं पाणी घालायचं, 1-2 चमचे पाणी घालायचे आणि एक वाफ द्यायची आपल्याला मिरच्यांवरती, म्हणजे मस्त अशा नरम मऊ अशा मिरच्या होतात, ह्या एकदम भारी अशा मिरच्या लागतात ह्या. आता आपल्या मिरच्या झालेल्या आहेत, कुकर पण झालेला आहे, भात मस्त झालेला आहे गरमागरम आणि डाळ ही तर आता मी मोडून घेते यांनी पळीच्या साह्याने डाळ मोडून घेतली. टोपामध्ये तेल घातलंय 1-1.5 चमचा, त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता घातले. कढीपत्ता मस्त असा नाचायला लागला की मग त्यामध्ये कोथिंबीर घालायची थोडीशी फोडणीमध्ये. ओलं खोबरं घातलेलं आहे खवलेलं तर ते घालायचे, 1-2 ते 3 चमचे घातले आणि हळद घातलेली आहे थोडीशी, म्हणजे फोडणीला चांगलासा कलर येण्यासाठी. आणि मस्त अशी फोडणी द्यायची. आपण जी डाळ घोटून ठेवलेली तर ती घालायची, गरजेप्रमाणे पाणी घालून एक मस्त अशी दणदणीत उकळी आणून द्यायची. आपली डाळ तयार झाली. आता आपण बटाट्याच्या चकत्या करायचे, म्हणजे कापं पण बोलू शकतो, बटाट्याची कापं करायचे. आता इथे मी 3 बटाटे घेतलेले आहेत आणि असे गोल चिरून घेतलेले आहेत. तंदुरी मसाला घेतलेला आहे इथे मी, चिकन तंदुरी मसाला घेतलेला आहे आणि इथे तिखट, हळद आणि मीठ लागणार आहे. तेल घेतलेलं इथे मी, तेलामध्ये जिरं घातलेलं आहे आणि जिरं चांगलं फुटले की मग त्यामध्ये हिंग घालायचे आणि जे बटाट्याच्या चकत्या करून ठेवलेल्या आपण, कापं करून ठेवलेली तर ती घालून घ्यायची त्यामध्ये आपण.
इथे चांगलं असं बटाट्याची कापं घालायचे आहेत. हळद, मीठ आणि तिखट घालायचे याच्यामध्ये चवीप्रमाणे. मी थोडंसं कमी तिखट करते, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता. एक वाफ द्यायची, एक 2 ते 3 मिनिटासाठीच फक्त वाफ द्यायची, कारण बटाट्याची चकत्या लगेच अशी कापं आहेत ना पातळ चिरलेले, त्याच्यामुळे लगेच शिजली जातात. आणि हे बघा कलर पण चेंज झालेले, मस्त असे खरपूस भाजलेले आहेत. कलर बघा तुम्ही बटाट्याच्या कापांचा मस्त असं हे झालेलं आहे. आता ह्यामध्ये आपण तंदुरी मसाला घालायचा आहे. मस्त असा होतो तंदुरी मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गोडा मसाला पण घालू शकता तुमच्याकडे जर तो असेल तर. तंदुरी मसाला घालायचा, 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचे, कारण बटाटा शिजलेला आहे आपला. आता ह्यामध्ये बाजूला मी कढईमध्ये एक 4 ते 5 चमचे बारीक रवा आहे तो भाजून घेतलाय आणि तो घालायचा आहे. मस्त असं शॅलो फ्राय केल्यासारखं बटाटे होतात आहे, बटाट्याची ही कापं होतात आहे आणि एकदम भारी लागतात. गरमागरम डाळ भात आणि उपास सोडायला एकदम भारी लागल. आणि आता ह्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालते आणि आपली ही बटाट्याची कापं तंदुरी मसाला घालून तयार झालेली आहेत. मस्त अशी एकदम भारी दिसतेत, असं वाटतं की शॅलो. आता आपण गाजरचा हलवा करायचा. इथे मी 1 किलो गाजर घेतले आहेत. मस्त असे कोवळे गाजर घ्यायचे, जास्त जाडेवाले गाजर घ्यायचे नाहीत, मीडियम साईजचे गाजर घ्यायचेत आणि चांगले लाल बघून गाजर घ्यायचे ते. आणि ह्याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध वापरणार आहे, मिल्क पावडर घेणार आहे, आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स, जायफळ वेलची पावडर आणि इथे 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे मी. आणि इथे गाजर किसून घेतलेले आहेत, मोठ्या किसणीने असं चांगलं किसून घेतलेले आहेत जाडसर असे. हलव्यामध्ये मावा वगैरे न घालता मस्त असा माव्यासारखाच फ्लेवर देणारा मी हलवा बनवणार आहे. तर इथे मी 2 चमचे मोठे हे घातलेलं आहे, तूप घातलेलं आहे. तूप चांगलं गरम झालं की मग आपण गाजर आपण जे किसून घेतलेलं तर ते घालायचे. तूप चांगलं गरम होऊन द्यायचं, चांगलं मस्त असं आवाज आला पाहिजे, म्हणजे आपण फोडणी कसं देतो तसा गाजरच्या हलव्याला असं फोडणी चटका देणं बोलतात, तर तसं बसायला पाहिजे आवाज गाजर घालताना. आणि मस्त असे 1-5 मिनिटापर्यंत आपण हे गाजर परतून घ्यायचे तुपामध्ये. चांगलं कलर चेंज होतं तुपामध्ये चांगलं परतल्यामुळे. आणि नंतर त्यामध्ये 1-2 ते 3 मिनिटं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी मिल्क पावडर घातलेली आहे, जवळपास 100 ग्रॅम मिल्क पावडर आहे. आणि नंतर मग साय पण घेतलेली आहे, त्याच्याबरोबर मी दुधावरची साय घेतलेली आहे आणि दूध पण घेतले, अर्धा लिटर दूध घेतले आणि साय घेतलेली याच्यावरती. तर ते घालून आपण मिक्स करून शिजायला ठेवून. आळूवडी करायला जास्त टाईम नसतोय, त्यामुळे झटपट असं आळूवडीचाच फ्लेवर येतो. तर ती भजी बनवणार आहे मी. आळूवडीची पानं चांगली अशी स्वच्छ धुवून पाठीमागचे जे रेषा असतात ते काढून घेतले धागे. आणि इथे काही मसाले लागणार आहेत तर ते मी तुम्हाला सांगते. इथे चणा डाळीचं पीठ आणि चिंचेचा पल्प घेतलाय 1/2 चमचा आणि ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ घेतले कुरकुरीतपणा येण्यासाठी. सफेद तीळ घातलेले त्यामध्ये मी 1 चमचा सफेद तीळ घातले, जिरं घातलं 1 चमचा, हळद घातलंय, तिखट आणि मीठ घातलंय चवीप्रमाणे. आणि ह्याच्यामध्ये आता आपण हे मिक्स करून घ्यायचे. आणि ही जी पानं आपण चिरून घेतलेली आहेत बारीक तर ती घालायची. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. थोडंसं पाणी घालून आपण भजीला कसं कांदा भजीला बॅटर करतो तसं करायचं आहे आणि एक एक भजी करून असं आपण सोडून द्यायचं तेलामध्ये. एकदम भारी अशी होतात. आळूवडी ज्यांना येत नाही ना तर त्यांनी ही नक्की करून बघायची, म्हणजे रोल वगैरे करायचं टेन्शन नाही. एकदम मस्त अशी झटपट अशी होतात ती आणि तशीच टेस्ट येते आळूवडीसारखी. आणि आता हे मी भजी तळून घेते, मस्त अशी कुरकुरीत भजी करून घेते. आता ही भजी येते आपल्याला चांगली खरपूस अशी तळून घ्यायची आहे, मस्त अशी. हे बघा एकदम कुरकुरीत अशी भजी तळून घ्यायची. आता इथे गाजरचा हलवा बघा मस्त वरून असं तूप सुटलेलं आहे. आणि आता आपण ह्यामध्ये साखर घालायची आहे. गाजर चांगले दुधामध्ये शिजला की त्यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची. अगोदरच साखर नाही घालायची, नाहीतर मग गाजर चांगला शिजला जात नाही, मऊ होत नाही गाजरचा हलवा, असा सुक्का सुक्का होतो, क्रीमी टेक्स्चर येत नाही त्यामुळे. आणि वरून मस्त असं तूप सुटलेलं आहे बघू शकताय तुम्ही, एकदम भारी. आता गाजरचा हलवा आता आपण बाजूला ठेवून देऊया, अजून शिजून देऊया त्याला, चांगलं पूर्ण आटून द्यायचं आपल्याला दुधामध्ये. चांगला हा गाजरचा हलवा शिजून द्यायचा आहे. एक 15 ते 20 मिनिटं लागतात 1 किलो गाजरचा हलवा करण्यासाठी. आता थोडंसं अजून पाणी बाकी राहिलेलं आहे, म्हणजे दूध आपण जे घातलेलं ते. तर यामध्ये मी जायफळ वेलची पावडर घातलेली आहे, आवडीप्रमाणे आपण ड्रायफ्रुट्स घालायचे. परत एकदा मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे चांगलं. अजून एक 2 ते 3 मिनिटं लागणार आहेत. आणि बाजूने मस्त तूप सुटलेले बघू शकताय, काही एक्स्ट्राचं तूप वगैरे घातले नाही, दुधामध्ये शिजवले मस्त साईच्या ह्याच्यामध्ये. एकदम भारी असा गाजरचा हलवा झालेला आहे आणि कलर बघू शकता एकदम भारी असा लाल कलर आलेला आहे. आता आपण भाकरी करून घेऊया, तांदळाची भाकरी बनवायची आहे. थोडंसं गरम पाणी करून घेतलंय, पीठ मळून घेते आणि भाकरी थापून घेते पटकन अशी.
हे बघा भाकरी थापून घेतलेली आहे. आता बाजूला गाजरचा हलवा 1 2 ते 3 मिनिटासाठी ठेवला आहे. तोपर्यंत भाकरी पण होते. भाकरी मस्त अशी शेकून घ्यायची, टम्माशी फुगते भाकरी, तांदळाची भाकरी. आता आपली थाळी पण तयार झालेली आहे. भरपूर असं काय काय बनवलं आहे. तांदळाची भाकरी, बटाट्याची कापं बनवलेली आहेत, मिरच्या बनवल्या आहेत, मटार फ्लावरची भाजी, आळूच्या पानांची भजी बनवलेली आहेत, गाजरचा हलवा बनवलेला आहे. परिपूर्ण असं आपलं हे ताट सात्विक तुम्हाला जर पद्धतीने आवडलं तर तयार लाईक, झालेलं शेअर आहे. आणि सबस्क्राईब तुम्हाला जर नक्की करा आवडलं आणि तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की